नमस्कार, मी रुपेश भोईर आपल्या मन मौजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय। आणि आत्ता आपण निघालोय मुळगावच्या खंडोबा मंदिरात। आणि असंच अचानक भयानक रात्रीच प्लॅन झाला आणि त्यामुळे आपण विशाल कोर मित्र, त्याची फॅमिली आणि मी आणि अक्षता आम्ही आता चाललोय। तर आपण जाणार आहेत, म्हणजे मी आणि अक्षता जाणार आहे बाईकने आणि ते त्यांनी ओला बुक केले। सो तुम्ही पण येत आहे आमच्यासोबत, चला निघूया। आणि आता एवढा पाऊस पण नाही आहे, तर त्यामुळे म्हटलं बाईकनेच जाऊया। मी पोचलो आता, फॅमिली पण आली पूर्ण। ती पाठची गाडी होती त्यांची ओला, पण मला पण आता फर्स्ट टाइम कळालं का इकडे ओला उबेर येतात एवढ्या आतमध्ये, पण इथून जाताना भेटेल की नाही माहिती नाही। हे बघा, कृष्णा उर्फ बुदाजी नाना कराळे प्रवेशद्वार। ॲक्च्युली आम्ही लास्ट इयर आलेलो, तर मी 2 वर्षानंतर येतोय आणि इकडे ना पावसात येण्यातच मजा आहे खरी। आणि इथे तुम्ही हार ओटी वगैरे घेऊ शकता, इथे जवळच आहे। इथून आपलं स्टार्ट होणार मंदिराची। उचला चला तिकडून भाऊ, भाऊ इथूनच नाही दमतील। चप्पल तिकडं काढ ना मग चप्पल। मंदिरावरती चढताना सर्वात प्रथम पायथ्याशी देवी भानुबाईचं मंदिर आहे। तसेच वरती गडावर चढून जाताना देवाच्या पावलांचे दर्शन मिळते। या ठिकाणी 2 ते 3 ठिकाणी देवाच्या पायांचे दर्शन बघायला मिळेल। नाही बाई, तुम्हाला वरती चढायचं की नाही? बस क्या सीन है, वाह क्या सीन है। ह्या पायऱ्या जर तुम्ही आता बघाल ना, तर ह्या अशा छोट्या छोट्या पायऱ्या नाही आहेत। चढल्यावरती मग तुम्हाला अजून 1-2 स्टेप करून अजून एक, आणि टोटल ह्या 575 पायऱ्या आहेत। आणि ऊन आहे त्यामुळे अजून दम लागणार। आता असे चालत आहेत, वरती जाईपर्यंत कसे होतात काय माहिती। अक्षतातून नाही चढू शकत, कारण लास्ट टाइम आलेलो तेव्हा अशी एवढी दमलेली ना, बसून येत होती। इथे नाणेटी गेली, नाणेटीच आहे। जंगल असल्यामुळे हे तुम्हाला दिसणारच इकडे। आणि इकडे बघा आजूबाजूला पूर्ण जंगल, आणि आता पाऊस पडला ना त्याच्यामुळे एवढी हिरवळ झाली। अजून पाऊस पडला नाही, यायला मजा आहे। सगळं म्हणजे बाबा ती मला सोडून सगळं घाबरते। मालवणी यलकोट एवढी गर्दी नाहीये, पण पावसात खूप गर्दी असते इकडे। पण होईल हा, पण व्ह्यू आहे ना मंडळी, तो हे 200 पायऱ्या चढल्यानंतरचा आहे। पण टॉपला जाऊन आपण तेव्हा मी अजून एकदा व्ह्यू दाखवेन। आणि याच्यातले काही मेंबर दमलेत आता,
तसं मी पण दमलोय, पण ठीक आहे, चालतोय. बघाल ना, तर इथे थोड्या थोड्या पायऱ्या सोडून सौर ऊर्जेचं प्रकल्प केलं. हे बघा, हे जे आहे ना ते सौर ऊर्जा आहे. जाताना कुठेच बसायचं नसतं, डायरेक्ट दर्शन घ्यायचं आणि मग आल्यावरती बसावं. तर 300 पायऱ्या क्रॉस केल्या आपण. आईंना थोडं दमाला झालंय, त्यामुळे हळूहळू थोडं हे करून, पण बसत नाही ते. लोक बोलतात प्रत्येक देव हे एवढं उंचावरती जाऊन का बसलेत, पण तेच आहे ना, देवाला तुम्ही सहजासहजी भेटू शकत नाही. त्याला इच्छा लागते, मेहनत लागते, मग तुम्हाला देव प्राप्त होतो. धामधाम लागलाय. आणि बघा पाठीमागचे मेंबर अजून येत आहे. आपण ऑलमोस्ट मंदिराच्या इथं पोचलो. आणि हा जो पॅच आहे ना तो एकदम असा लिटरली स्ट्रेट आहे, दाखवतो तुम्हाला. आणि पोचलो आता. हे बघा, ह्या ज्या पायऱ्या आहेत ना त्या स्ट्रेट आहेत. हां बघा अशा आहेत एकदम. हा एकच एवढा पॅच आहे फक्त, नंतर बाकी आहेत तशा स्टेप्स आहेत. चला आता दर्शन घेऊया. खाली चप्पल काढायची गरज नाही, इथे तुम्ही चप्पला काढू शकता. मंडळींनो, या मंदिराची कथा सांगायचं झालं तर एकदा खंडेराया हे जेजुरीहून मुळगावला येत असताना त्यांना काही गावकरी भेटले आणि गावकरी ते शेळीपालन करत होते. त्यावेळेस खंडेरायांनी गावकऱ्यांना विचारलं की तुम्हाला काही हवं आहे का माझ्याकडून, आणि ते साध्या माणसाच्या रूपात होते, त्यामुळे गावकऱ्यांना ते काही ओळखले नाही. गावकरी बोलले आम्हाला तर काही नको आहे, पण तुम्हाला काही हवं आहे का आमच्याकडून. तर खंडेराया बोलले की मला फक्त मुळगावचा हा जो डोंगर आहे तिकडचा मला फक्त रस्ता सांगा. तर गावकऱ्यांनी तो रस्ता सांगितला आणि त्याच रात्री स्वप्नात गावकऱ्यांच्या ते आले खंडेराया आणि म्हणाले की मी या मुळगाव डोंगरावरती आलेलो आणि मी तुम्हाला तिथेच भेटेन. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच गावकऱ्यांनी तिकडे धाव घेतली आणि त्यांना काही खंडेरायाच्या पावलांचे ठसे आणि त्यांच्या घोड्यांच्या पावलाचे ठसे तिथे मिळाले आणि अशा प्रकारे तिथे या मंदिराची स्थापना केली. या मंदिराला 575 पायऱ्या आहेत, त्या चढून तुम्हाला खंडोबाचं दर्शन होतं. आणि त्याच ठिकाणी तिथे खंडोबा, म्हाळसा आणि बाणू अशी 3 शिवलिंग तुम्हाला पाहायला मिळतात. मार्गशीर्ष महिन्यात चंपा षष्ठीला खंडोबाला दुपारी 2 वाजता हळद लावली जाते. त्यानंतर पौष महिन्यात शाकंभरी पौर्णिमेला सायंकाळी 5 वाजता देवाचं लग्न लावलं जातं. या दिवशी भाविक मोठ्या संख्येने मंदिरात दर्शनासाठी येतात. महाप्रसादाचे आयोजन ग्रामस्थांच्या वतीने केले जाते. तर माघ महिन्यात यात्रा असते, त्यावेळी गावातील हनुमानाच्या मंदिरातून पालखी निघते. ती गडावर जाऊन देवाचे दर्शन घेऊन नंतर गावात फिरते. दुपारी 3 ते 6 या वेळेत कुस्त्यांचा आखाडा गावात रंगतो व सायंकाळी मनोरंजनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. तुम्हाला इकडे यायचे झाले तर तुम्ही बाईकवरती पण येऊ शकता. आणि दुसरा मार्ग म्हणजे बदलापूर स्टेशनवरून तुम्हाला बस अवेलेबल आहे. बदलापूर डॅम मार्गे मुरबाड ही ST बस धरायची आहे आणि पुढे मुळगावला उतरायचं आहे. अशी बोललो 200 पायऱ्यांवरून जे दाखवलेलं वरतून जे हे ते आत्ता मी तुम्हाला एकदम टॉपवरून दाखवतो. डोंगराच्या चारही बाजूला पाहिले असता एक अद्भुत नजारा बघायला मिळतो. मंदिरावरून डोंगराच्या एका बाजू सुंदर असं बारवी धरण, धरणाचं पाणी एका बाजूला, सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या सह्याद्री पर्वतरांगा, तर एका बाजूला दूरवर पसरलेला डोंगराळ सुंदर भाग, तर एका बाजूस असलेला मानवी वसाहत. सर्व नजरेचं जणू काही स्वर्गाहून ही सुंदर नजारा अनुभवायला मिळतो.
हे घोड्याचे पावलाचे ठसे आहेत खंडोबा देवाच्या. जय मल्हार. तर मंडळीनं आपलं दर्शन वगैरे झालं आणि आपण आता उतरलो आहे. पण उतरताना पटापट आलो, चढताना थोडी हालत होती आणि मस्त दर्शन झालं. एवढी काही गर्दी नाही, पण आता गर्दी वाढली आणि उन्हामुळे खूप त्रास होतो. तर कसं वाटलं आमची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली मुळगावची खंडोबाची आणि सगळं तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं आहे. तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन लागली तर तुम्ही कमेंट करू शकता आणि विचारू शकता. आणि पूर्ण व्हिडिओ बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जो कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी लाल कलरचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत काळजी घ्या. अशाच आपण भेटू नवीन नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. बाय.